नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्र MBA CET 2026च्या एक्झामिनेशनसाठी लॉजिकल रिझनिंग या अत्यंत जास्त वेटेज असणाऱ्या युनिटमधील काही चॅप्टर्सवरती MCQs डिस्कस करणार आहोत, तेही डिटेल एक्सप्लेनेशन सोबत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही जर येणाऱ्या MBA CET 2026 साठी प्रिपरेशन करत आहात आणि तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुमचा पर्सेंटाईल हाय असणं गरजेचं आहे. त्यासाठीच तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे MBA CET 2026 कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. तुमचा पूर्ण सिलेबस लाईव्ह सेशनच्या अंतर्गत कव्हर केला जाणार आहे. तेही मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये आपले इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहेत. बघा, लाईव्ह सेशनची एक खासियत आहे, तुम्हाला लाईव्ह इंटरॅक्शन करता येतं. काहीही डाऊट असेल तर तुम्हाला लाईव्ह विचारता येतं आणि काही कारणास्तव जर तुमचा लाईव्ह सेशन मिस झालाच तर तुम्हाला त्याचं रेकॉर्डेड सेशन सुद्धा मिळणार आहे, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन कुठेही थांबणार नाही. तुमचं लाईव्ह आणि तुमचं रेकॉर्डेड या सेशनच्या द्वारे प्रिपरेशन कंटिन्यू राहील. त्यासोबतच तुम्हाला टॉपिक वाईज MCQ सुद्धा मिळणार आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टॉपिकची व्यवस्थितपणे स्टडी करता येईल आणि स्ट्रॉंग करता येईल. फुल सिलेबस नोट सोबत फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली लाईव्ह एक्झामिनेशनचा एक फील येणार आहे. त्यासोबतच नवीन नवीन MCQचे PDF देखील तुम्हाला शेअर केलं जाईल, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करता येईल आणि तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करता येईल. तर आपल्या या कोर्सची बॅच जी आहे, न्यू इयर बॅच 1 जानेवारीपासून सुरू होत आहे. ही बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे जर तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये MBA करायचं असेल तर. तर या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा, आजच मेसेज करा आणि ही बॅच जॉईन करा. किंवा सोप्या पद्धतीमध्ये करायचं असेल तर ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. या ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. बघा, प्ले स्टोअरवरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्डमध्ये बघा, एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचंय MBA CET. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉइन द कोर्स. जॉइन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉइन केलात, मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत, ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ॲपमध्ये तुम्हाला दिसून येतील. ओके, तर लॉजिकल रिझनिंग मधला हा पहिला प्रश्न तुमचा आहे की तो डिरेक्शन वरती दिलेला आहे. बघा, डिरेक्शनचे खूप सोपे प्रश्न असतात. अ पर्सन वॉक्स 20 मीटर साऊथ. पहिली तर गोष्ट तुम्हाला हे लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे, हे नॉर्थ, हे ईस्ट, हे साऊथ आणि हे वेस्ट. ठीक आहे, आता इथे हा केंद्रबिंदू आहे. ठीक आहे, म्हणजेच याचप्रमाणे असणार आहे तो केंद्रबिंदू. त्याच्या वरच्या साईडला नॉर्थ, डाव्या साईडला वेस्ट, उजव्या साईडला ईस्ट आणि खालच्या साईडला साऊथ असणार आहे. अ पर्सन वॉक्स 20 मीटर साऊथ म्हणजे या पॉइंट पासून इथे साऊथला किती गेलेला आहे तो 20 मीटर. तिथून देन टर्न्स राईट अँड वॉक्स 10 मीटर म्हणजे इथून राईट घेतला त्याने, है ना. आता त्याचं फेस साऊथ साईडला आहे. फेस साऊथ साईडला म्हणजे त्याच्या राईट साईडला म्हणजे तो वेस्टला गेलेला आहे. वेस्ट साईडला किती गेलेला आहे 10 मीटर. करेक्ट. देन टर्न राईट अगेन अँड वॉक्स 20 मीटर. परत त्याने राईट घेतलेला. आता त्याचं फेस कुठल्या साईडला आहे, वेस्ट साईडला आहे. मग ते वेस्ट साईडला फेस असलेला असेल तर त्याचा राईट साईड म्हणजे नॉर्थ साईडला जाणार तो, बरोबर. तिथून परत तो किती गेलेला आहे 20 मीटर. म्हणजे जितका तो इथून साऊथला 20 मीटर गेला, तेवढाच तो इथून इकडे काय केलेला आहे 20 मीटर नॉर्थला गेलेला आहे. म्हणजे तेच झालं, जसा आला तसा गेला, है ना. इन विच डायरेक्शन इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट. आता हा तुमचा स्टार्टिंग पॉइंट आहे आणि हा तो एक्झॅक्टली इथे थांबलेला आहे. मग स्टार्टिंग पॉइंटच्या कुठल्या दिशेला आहे, तर वेस्ट दिशेला आहे, बरोबर आहे ना. हा स्टार्टिंग पॉइंट आहे, तर इकडच्या दिशेला कुठली दिशा आहे, वेस्ट आहे. मग वेस्ट याचं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन बी. ठीक आहे, ऑप्शन बी याचं राईट आन्सर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. आर वॉक्स 15 मीटर नॉर्थ. अगोदर हे काढून घ्या. ठीक आहे, नॉर्थ, ईस्ट, साऊथ आणि वेस्ट. आर वॉक्स 15 मीटर नॉर्थ. केंद्रबिंदूपासून 15 मीटर पर्यंत नॉर्थला काय केलेला आहे, तो चालत गेलेला आहे 15 मीटर. देन
8 मीटर ईस्ट. आता इथून ईस्टला 8 मीटर तो गेलेला आहे. ठीक आहे. देन 15 मीटर साऊथ. आता इथून साऊथला तो परत किती आलेला आहे? 15 मीटर्स. ठीक आहे. म्हणजे इथे जेवढं होतं तेवढंच इथे पण आलेलं आहे 15 मीटर. हाऊ फार अँड इन विच डिरेक्शन इज आर फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट. आता हा स्टार्टिंग पॉईंटच्या ईस्टला आहे आणि जेवढा इथे अंतर आहे तेवढंच असणार आहे 8 मीटर ईस्ट. 8 मीटर ईस्ट आहे का? येस. ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे 8 मीटर ईस्ट. ओके. सो असं डायरेक्शनचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. पुढे बघा. अ मॅन मूव्स 10 मीटर ईस्ट. ओके. अ मॅन मूव्स 10 मीटर ईस्ट म्हणजे इथून है ना, इथं तो काय केलाय 10 मीटर ईस्टला चाललेला आहे, हललेला आहे. मग तिथून पुढे टर्न लेफ्ट अँड वॉक्स 5 मीटर. लेफ्ट केला आणि 5 मीटर पर्यंत चालत गेला. देन टर्न्स लेफ्ट. इथून परत लेफ्ट गेला 10 मीटर पर्यंत. राईट. हाऊ फार इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट. आता इथून इथपर्यंत अंतर किती आहे? तर तेवढंच अंतर असणार आहे 5 मीटर है ना. त्यामुळे ऑप्शन ए 5 मीटर हे त्याचं राईट आन्सर असणार आहे. पुढे बघा. इफ अ पर्सन फेसेस वेस्ट अँड टर्न्स क्लॉकवाईज 270 डिग्री विच डिरेक्शन विल ही फेस. आता बघा पहिली गोष्ट तर तुम्ही हे करा है ना, नॉर्थ, ईस्ट, साऊथ आणि वेस्ट. राईट. आता या ठिकाणी काय असतं बघा, जो सर्कल आहे त्याप्रमाणे हा पूर्ण जो सर्कल आहे तो असतो 360 डिग्री. यामध्ये पण सेम असतं नॉर्थ, ईस्ट, साऊथ आणि वेस्ट. राईट. आता हे जर तुम्ही असं केलं है ना, तर 360 आणि 360 याचं वेगळं वेगळं येणार आहे. म्हणजे हे जो अर्धा गोल आहे वरचा जो नॉर्दर्न हेमिस्फिअर जो आहे तो किती असणार आहे? 180 डिग्रीचा असणार आहे आणि खालचा जो आहे तो 180 डिग्रीचा असणार आहे है ना. टोटल किती असणार आहे? तो 360 डिग्री. परत जर तुम्ही असं केलं है ना, तर प्रत्येक जो आहे तो किती असणार आहे? 90-90 असणार आहे. 90 डिग्री, हा सुद्धा 90 डिग्री, हा सुद्धा 90 डिग्री आणि हा सुद्धा 90 डिग्रीच असणार आहे. ठीक आहे. आता 270 म्हटलेलं आहे आपल्याला. आता पहिली गोष्ट तर लक्षात ठेवा, इफ अ पर्सन फेसेस वेस्ट, त्याचं तोंड कुठे आहे? इथे तो थांबलेला आहे आणि त्याचं तोंड आता वेस्ट साईडला आहे. ठीक आहे. आता इथून तुम्ही पुढे 270 डिग्री पर्यंत घ्या. इथपर्यंत 180 होता. बरोबर आहे. 180 मध्ये परत जर तुम्ही 90 मिक्स केले तर होतात 270. मग ते कुठपर्यंत होणार? साऊथ पर्यंत. बरोबर आहे. मग तो वेस्टला फेस करून थांबलेला आहे है ना, आणि तो काय केलाय त्याने नंतर 270 डिग्री क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे सरळ दिशेने असं या प्रकारे 270 डिग्री काय केलेलं आहे त्यांनी? तो फिरलेला आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे? स्वतःला फिरवलेला आहे. मग तो एक्झॅक्टली कुठल्या दिशेला आहे आता? तर तो कुठल्या दिशेला असणार आहे? ऑप्शन ए साऊथ. पुढील प्रश्न बघा. डिकोडिंग कोडिंग डिकोडिंगचा आहे. इफ मँगो इज इक्वल टू NBOHP देन ऍपल इज इक्वल टू व्हॉट. आता इथे खूप सोप्या पद्धतीने कोड केलेला आहे बघा. काय केलेलं आहे? एम आहे है ना, त्याच्या पुढे काय येतो? अल्फाबेटिकल म्हटलं तर एन येतो. ए च्या नंतर काय येतो? बी येतो. एन च्या नंतर ओ, जी च्या नंतर एच, ओ च्या नंतर पी. मग या ठिकाणी यामध्ये जी अॅनालॉजी लावलेली आहे त्याचप्रमाणे याच्यामध्ये पण असायला पाहिजे. ठीक आहे. मग ए आहे, ए च्या नंतर कुठला अल्फाबेट येतो? बी येतो. पी आहे है ना, पी च्या नंतर कुठला येतो? क्यू येतो. परत पी आलेला आहे तिथं पण क्यूच असायला पाहिजे. ठीक आहे. एल जो आहे त्याच्यानंतर येतो एम. ठीक आहे. आणि ई जो आहे त्याच्यानंतर येतो एफ. मग ही जी तुम्हाला अल्फाबेट दिसत आहेत हे ऑप्शन मध्ये तुम्हाला कुठे दिसत आहेत का बघा? BQQMF. BQQMF पहिलाच ऑप्शन आहे, त्यामुळे ऑप्शन ए इथे एक्झॅक्टली बरोबर येणार आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, कारण यामध्ये जी पद्धत वापरलेली आहे सोल्युशनची ती सगळ्यात महत्वाची आहे. कारण याच्यामध्ये काय केलं? रिव्हर्स अल्फाबेट्स वापरलेले आहेत. आता रिव्हर्स अल्फाबेट काय असतात बघा, जसं की ए आहे, ए ला आपण 1 नंबर दिला तर त्याचा रिव्हर्स आहे झेड. मग त्याला पण काय करायचं? आपण त्याला पण 1 नंबर द्यायचा. बी 2 नंबर आहे तर वाय ला 2 नंबर द्यायचा, एक एक मागे घ्यायचा आहे. सी 3 आहे तर एक्स ला 3 द्यायचा. डी 4 आहे तर डब्ल्यू ला 4 द्यायचा. ठीक आहे. तसंच 5, 5, 6, 6, 7, 7, 8, 8, 9, 9, 10,
10, ठीक आहे. त्यानंतर 11, 11, 12, 12, 13 आणि 13. ठीक आहे. आता बघा पुढे टेबल दिलेला आहे TABLE. ठीक आहे. आता प्रत्येक अल्फाबेट जो आहे त्याचा नंबर बघा आणि सिमिलर नंबर असलेला अल्फाबेट शोधायचा आहे. टी किती नंबरचा आहे? टी आहे तुमचा 7 नंबरचा. ठीक आहे. तसंच 7 नंबर आणखीन कुठे आहे? तर जी ला आहे. मग इथे काय आलं पाहिजे? जी यायला पाहिजे. ए ला किती आहे? 1 नंबर आहे. तसंच 1 नंबर कुठल्या अल्फाबेटला आहे? तर झेड ला आहे. तर इथे झेड यायला पाहिजे. ठीक आहे. इथे चेक करा तुम्ही बरोबर येते का. बी जो आहे 2 नंबरचा आहे. तसंच 2 नंबर कुठे आहे? तर वाय ला आहे. वाय यायला पाहिजे. ठीक आहे. एल जो आहे एल चा नंबर आहे 12, तसंच 12 नंबर आहे ओ चा. ई जो आहे त्याचा नंबर आहे 5, तसा 5 नंबर आहे कशाचा? व्ही चा. आलं जी झेड वाय ओ व्ही बरोबर आलं इथे. मग तसंच आपलं चेअरचं करायचं. आता चेअरचं करूया आपण CHAI आणि आर. ठीक आहे. सी चा काय नंबर आहे? सी चा नंबर आहे 3. तसंच सिमिलर 3 नंबर असलेला अल्फाबेट आहे एक्स. ठीक आहे. एच जो आहे एच चा नंबर आहे 8. 8 नंबर सिमिलर असलेला अल्फाबेट आहे एस. ए चा तर आपण काढलेला आहे तो आहे झेड. आय चा नंबर जो आहे 9, तसंच 9 नंबर सिमिलर असलेला आहे आर. ठीक आहे. आणि आर जो आहे तो त्याचा नंबर किती आहे? 9 है ना. त्याचं सिमिलर असलेलं काय असायला पाहिजे? आय. ठीक आहे. आय चा आर आहे तर आर चा आय असायला पाहिजे. बरोबर आहे. मग एक्स एस झेड आर आय कुठे आहे का? येस, ऑप्शन ए. आलं लक्षात. याला म्हणतात अपोजिट अल्फाबेट किंवा रिव्हर्स अल्फाबेट. अशा पद्धतीचं लॉजिक याच्यामध्ये लागलेलं आहे. पुढचा प्रश्न जो आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे, पण तो सोपा तेव्हाच तुम्हाला वाटू शकतो जेव्हा तुम्ही रफ मध्ये हे तुमच्या एक्झामिनेशन मध्ये काढून ठेवाल. ठीक आहे. आता 351 जे आहे 351 इज कोडेड एज CEA. असं का झालेलं आहे तर तुम्हाला सांगतो. 3, 5 आणि 1 बरोबर आहे. C, E आणि A. मग तसंच 4, 3, 2 कसं कोड कराल, कसं डिकोड कराल? तर 4 काय बघा डी आहे. ठीक आहे. 3 जे आहे ते सी आहे आणि 2 जे आहे ते बी आहे. DCB. DCB आहे का? येस, ऑप्शन ए. आलं लक्षात. ऑप्शन ए इथे बरोबर आहे ना. डी, सी आणि बी.